गेल्या वेळच्या निवडणुकांमध्ये जेव्हा निकाल हाती आलेले होते त्यावेळी काँग्रेसला 54, काँग्रेसला 44 आणि 54 अशा जागा मिळालेल्या होत्या. त्याचबरोबर उभाटा सेनेला, आजची जी उभाटा सेनेला आहे त्यांना 56 जागा मिळालेल्या होत्या. परंतु या निवडणुकांमध्ये जो त्यांचा दारुण पराभव होणार आहे त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे, पवारांनी योग्य प्रकारे हातमिळवणी केलेली होती आत्ता मुस्लिम जातीयवाद्यांची, आणि त्यामुळे त्यांची एक मतं पवारांना पडतील. काँग्रेसचाही काही प्रमाणामध्ये त्याचा लाभ होईल. परंतु उभाटा सेनेचा मात्र पूर्णपणे सफाया होणार असल्या कारणानंच 100 ते 110 जागा त्यांना मिळतील. आणि पवारांचा हा जो गेम होता तो त्यांच्या अंगलट येण्यापेक्षा काँग्रेस आणि उभाटा सेनेच्या सगळ्यात मोठ्या अंगलट येणार आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं नुकसान होईल. त्याच्याही पेक्षा दुप्पट तिप्पट पटीने उभाटा सेनेचं या निवडणुकीमध्ये अक्षरशः तळपट होईल, आणि ते झालं तर आश्चर्य वाटायला नको. कारण त्यांनी जे आतापर्यंत 3 ते 4 वर्षामध्ये जे जे काही केलेलं आहे ते सगळं आता जनता सव्याज त्यांना परतफेड करणार आहे. जी त्यांची मतं 5% हिंदूंची राहिलेली होती ती पण या निवडणुकीमध्ये नाहीशी होतील.